नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही कर्नाटक या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी आलेलो आहोत। मी विकी मुंडे। मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी 10 ओव्हरचे सामने आम्हाला खेळायला भेटले। मॅचसुद्धा लाईव्ह होती, तरीसुद्धा तुम्हाला मी थोडासा व्हिडिओ दाखवतो आणि मैदानसुद्धा दाखवतो। हे पहा, अतिशय सुंदर असं हे मैदान आहे। खेळपट्टी मातीची आहे, परंतु अतिशय जबरदस्त अशी खेळपट्टी बनवलेली आहे। तर मित्रांनो, हा आहे विकी मुंडे। बऱ्याच दिवसांनी आपण कर्नाटक या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी आलो होतो आणि मला असं वाटतं की लेदर बॉल सोडता आज टेनिस बॉलमध्ये बऱ्याचशा दिवसांनी तू 10 ओव्हरचा सामना खेळला असेल। एकंदरीत या मैदानाचा आणि प्रेक्षकांचा माहोल पाहून कसं वाटलं विकी 10 ओव्हरचा सामना खेळताना? खूप छान वाटतंय। आम्ही खूप लांब आलो क्रिकेट खेळायला आणि पहिल्यांदा 10 ओव्हरची मॅच खेळतोय, तर खूप बरं वाटतं। आणि पहिल्याच मॅचमध्ये तुला सामनावीर मिळाला आहे, कसं वाटतंय? ट्रॉफीसुद्धा आकर्षक आहे। सामनावीर तर मिळाला आहे, बट ऊन खूप आहे। सर्वांनी काळजी घ्या, क्रिकेट खेळताय उन्हात। आम्हाला खूप त्रास झाला आहे आज उन्हाचा। ओके, थँक्यू। तर मित्रांनो, हा आहे आमचा बापू, कोल्हापूरचा फिरकीपट्टू, सर्वांनाच परिचित आहे। परंतु आज तो पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलं, बऱ्याचशा दिवसानंतर त्याला पंचाच्या भूमिकेत पाहून आम्ही सुद्धा शॉक झालो। तो आज मोठा प्लेअर आहे, तरी सुद्धा तो पंच होता। परंतु बापू, कसं वाटलं तुला? बापू, काय अनुभव तुझा या मैदानावरचा? माझा अनुभव एकच आहे, चांगला शिकला असेल तर चांगला जॉब बघा। असं उन्हात खेळत बसू नका। शिक्षक आहेत गौरव सर, शिक्षक आणि आहेत। गौरव सर स्वतः शिक्षक आहेत। त्यांना शिक्षणाचं विचारा। महत्व गौरव सरांना पण माहिती आहे। आणि क्रिकेटमध्ये वायफळ वेळ वाया घालवू नका, ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्यानेच यूज करून खेळा। ओके, थँक्यू। मित्रांनो, हा आहे सुशील बोरले। काल गावडेवाडी प्रीमियर लीगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, भल्या फलंदाजाला संपूर्ण हिंदुस्थानाचा बायकर मॅन्स, केतन म्हात्रे, आशिष मेहरुल, अक्षय पाटील असे मातब्बर आयकॉन खेळाडू होते। त्यांच्यासमोर अगदी गोलंदाजीचा वेग जर तुम्ही पाहिला तर सुशील बोरलेचा रात्रीच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, तेवढीच जबरदस्त फलंदाजी केली आणि त्याच्या जोरावरती तो सेमीफायनलमध्ये एक मॅच हारून सेमीफायनलमध्ये डायरेक्ट प्रवेश केलेला आहे। तर रात्री तू जबरदस्त फलंदाजी केली, त्या मैदानावरती तू पहिलेच मॅच खेळला असेल, पहिलीच वेळेस खेळला असेल आणि आयकॉन होतास। तर कसं वाटलं त्या ठिकाणचं प्रेक्षक आणि त्या ठिकाणचा ग्राउंडवरचा एक खेळ आणि समोरचे आयकॉन होते, त्याच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काय होतं? पहिल्यांदा तर मी देवगड इकडे म्हणा किंवा कणकवली असेल किंवा आपलं सावंतवाडी असेल, इकडे मी भरपूरदा आलो। पण काल ज्या ठिकाणी खेळलो असं वाटलं की म्हणजे इंटरनॅशनल स्टेडियम जसं असतं, माहोल तसा होता। कारण की पब्लिक एवढं रात्री 2-2:30 वाजले तरी पण पब्लिक थांबलं होतं एवढा वेळ, कारण की त्यांचा आभार मानलं पाहिजे। कारण की पब्लिक असेल तर खेळण्यात खूप मजा आहे। समोर मोठमोठे दिग्गज असे आयकॉन खेळाडू होते, तर त्यांना आउट करण्याबाबत तू काय रणनीती आखवली होतीस? काय टीम रणनीती आमची होतीच, कारण की बाकीचे जे 9 खेळाडू 10 खेळाडू होते ते एक गावचेच होते आणि मी एकटाच असा होतो की मी त्यांच्यात ॲड झालो होतो आयकॉन म्हणून। फक्त त्याने एकच रणनीती होती की जे आयकॉन प्लेयर्स आहेत त्यांच्यावरती जास्त करून टीमचा सगळा हे भार होता। आमचं एकच ठरलं होतं की चांगल्या प्लेयरला चांगले बॉल टाकून चांगल्या फिल्डिंगला चांगली फिल्डिंग सेट करून तिथे त्याला आऊट करायचं आणि तो काल आम्ही प्लॅन सक्सेस केला। त्यामुळे काल आम्ही सेमीफायनलला पात्र ठरलो। ओके, सेमीफायनलपर्यंत तुम्ही मजल मारलेली आहे। एका जिल्ह्यामधील 10 प्लेयर आणि ऑल इंडिया एक आयकॉन। तर आपल्याला फायनल डेच्या दिवशीसुद्धा बरेचसे मोठमोठे आयकॉन आपल्याला दिसतील, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल तुमच्या संघामध्ये तुझाही राहील। तर सेमीफायनलसाठी तुला शुभेच्छा। त्यानंतर आज आपण कर्नाटक या ठिकाणी आलेलो आहोत आणि बऱ्याचशा दिवसांनी आपण या ठिकाणी 10 ओव्हरचा सामना खेळलो। तर या ठिकाणचं प्रेक्षक आणि कोकणातलं प्रेक्षक आणि या ठिकाणचं मैदान आणि त्या ठिकाणचं मैदान याबद्दल काय बोलशील? मैदान तर सुंदर आहे, दोन्हीकडे मैदान सुंदर आहे। पण क्राऊड जो म्हणला तो कणकवली साईड किंवा आपला जो गोवा साईड आहे खूप छान आहे, त्यामुळे तिकडे खेळण्याची मजा ती वेगळीच आहे। म्हणजे प्रेक्षकांचा सुद्धा खूप सपोर्ट असतो। सपोर्ट खूप आहे तिकडे। तर मित्रांनो, हा होता सुशील बोरले, धन्यवाद। तर हे पहा मित्रांनो, आम्ही आता थेट मैदानावरती पोहोचलेलो आहोत। हे पहा, मैदानावरती सामना सुरू आहे। यानंतर आमचा सामना आहे
अरे एवढं रिस्क कुठं करता मग? ಕಟ್ ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನ ಬಿಡ ರೈತರ ಮಧ್ಯೆ ಕಟ್ ಮಾಡಿದರೆ ಮಟ್ಟಿ ಒಟ್ಟಿಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ರನ್ಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ರಾಜ್ಯಂತ ಅಜಯಪಟ್ಟ ಆಂಧ್ರವಾಗಿ ಎಲ್ಲರ ಸಿಂಗ್ ಮೂಲಕ ಉತ್ತಮವಾದ ಚಿತ್ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಇದರ ಮಧ್ಯೆ 4 ಓಟಗಳು ಆಕರ್ಷಕವಾದಂತಹ ಹೊಡೆತ. ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಜನ ಮತ್ತೊಂದು ಬಿಡ್ಲಾಗೋಲ್ವೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಂತ ಜನನ ಮಿಡ್ ವಿಕೆಟ್ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಹಿಡಿದಂತ ಫೀಲ್ಡರ್ ಹಿಡಿದು ಇಂಟು ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಹಿಡಿದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಈಸಿಯಾಗಿ. ಈ ಒಂದು ರನ್ ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು ಅದು ಮಾಡಿ ಮಾಡಿರಿ ಜೋರ. ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಜನ ಮತ್ತೊಂದು ಲಾಂಗ್ ಮಾಡಿ ಬಂದರೆ ಎತ್ತಿ ಬಾರಿಸಿದ್ದಾರೆ. 1 ರನ್ಗಳು ನಿಶ್ಚಿತ ವಿಜಯವರಿಂದ ಉತ್ತಮವಾದ ಚೆಂಡು ಜಸ್ಟ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಟಚ್ ಮಾಡಿ ಓಡಿದ್ದಾರೆ. 1 ರನ್. 2 ಬಾಲ್ ಬಾರಿ ಟಾಪ್ ಪ್ಯಾಚ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಭಿಷೇಕ್ ದೇಸಾಯಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಫ್ರೆಶ್ ಪೊಲೀಸ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಸರ್, ಯಾಕಂದ್ರೆ 2,50,000 ಉತ್ತಮವಾದಂತ ಜನ ನೇರ ಅಲ್ಲಿದ್ದಂತ ಫೀಲ್ಡರ್ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿಯಲು ವಿಫಲರಾಗಿದ್ದಾರೆ. ಈಸಿಯಾದಂತ ಕ್ಯಾಚ್, उत्तमवाद नेर सुपर कॅच. पहा मित्रांनो, अगदी स्टेडियम टाईप मैदान आहे. आता आम्ही मॅच जिंकलेलो आहोत आणि परतीचा रस्ता पकडलेला आहे. हे आमचे स्पॉन्सर मनोज राऊळ हे सुद्धा मॅच बघण्यासाठी खास कर्नाटक या ठिकाणी आले होते. कसं वाटलं साहेब तुम्हाला मॅच बघून? छान, एकदम छान. बऱ्याच दिवसांनी 10 ओव्हरचा सामना सुद्धा पाहिला असेल. तरी पहा मित्रांनो, आम्ही आंबोली घाट या ठिकाणी आलेलो आहोत. अगदी सूर्यास्ताचा वेळ आहे. पहा सूर्यास्ताचा वेळ, अगदी सह्याद्री आहे पहा. तरी पहा मित्रांनो, आंबोलीचा धबधबा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेला हा धबधबा आहे. परंतु मित्रांनो, पावसाळा संपला की हा धबधबासुद्धा थांबला. या धबधब्याकडून सुद्धा एक शिकायला भेटतं. जोपर्यंत आहे तोपर्यंत खूप आहे, जोपर्यंत काहीच नाही तोपर्यंत पहा बिलकुल पाणी नाही आहे. म्हणून माणसाने सुद्धा असलेल्या गोष्टीवरती कधी गर्व करता कामा नये. जे आहे त्याच्यात समाधानी तर असलंच पाहिजे, परंतु असलेल्या गोष्टीवर जादा गर्व नाही केला पाहिजे. तर मित्रांनो, आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.